नमस्कार सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाचं मी रघुवीर माने या सुचा शेतकरी आणि या तिन्ही संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या पॅनलचा प्रमुख आपणाला प्रथमतः आपलं स्वागत करतो। तसेच माझ्या गावातील ज्येष्ठ आणि जे कार्यकर्ते किंवा ज्यांना ह्या प्रेसची उत्सुकता आहे त्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो। मी आपणाला पत्रकार बंधूंना एवढंच सांगतो की आज पत्रकार बोलवण्यामागचा हा मेन उद्देश आहे की 2 दिवसापूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये या संस्थेच्या किंवा या गटाच्या विरोधात असणाऱ्या काही लोकांनी संस्थेच्या 15 गुंठ जागेबद्दल एक प्रश्न उपस्थित केला आणि तो प्रश्न उपस्थित केल्यानंतर साहजिकच त्या प्रश्नाला उत्तर देणं ही आमची जबाबदारी वाटते। त्यामुळं आज ही आपणाला पत्रकार परिषद बोलवलेली आहे। या परिषदेला संस्थेचे चेअरमन आहेत, काळेश्वर ट्रस्टचे काही लोक आहेत, आसू नंबर 1 विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत आणि जुने जाणते सभासद आहेत आणि या गर्दीमध्ये बहुतेक सभासदच लोक आहेत। प्रथमतः मी आपल्याला काळेश्वर डेअरी या संस्थेबद्दल काही माहिती देऊ लागतो। सगळे माझ्याकडे पेपर्स आहेत। आपल्याला पत्रकार बंधूंना माझी विनंती राहील की ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस ही आपल्याला उपलब्ध करून देण्यात येते। काळेश्वर डेअरीच्या बाबतीत विरोधकांनी असा सांगितलं की 1979 साली ही काळेश्वर डेअरी स्थापन झाली। त्यावेळेचे तत्कालीन चेअरमन राजनभाऊ फराटे किंवा त्यावेळेचे व्हाईस चेअरमन झांबरेदादा, त्यावेळेचे काही डायरेक्टर होते। तर प्रथमतः मी सांगतो की काळेश्वर डेअरी 1979ला स्थापन झाली हे निश्चितच खरं आहे। त्यावेळेस काळेश्वर डेअरीने 15 गुंठ जमीन खरेदी केली। ती 15 गुंठ जमीन खरेदीच्या बाबतीत आदरणीय राजनभाऊ फराटे यांनी असं सांगितलं की 60,000 रुपये मी दादाराजांना दिले आणि जमीन खरेदी केली आणि नंतर दादाराजांनी माझ्याकडून पैसे घेतले। तर वस्तुस्थिती तशी नाही। या बाबतीत मी आपल्या पत्रकार बंधूंना हा काळेश्वर डेअरीचा खरेदी खत दाखवतो। ओके, आता मी त्याच्यात आपल्याला एक सविस्तर माहिती अशी सांगतो की काळेश्वर डेअरीचे चेअरमन राजनभाऊ होते हे मान्य आहे मला, परंतु 1991 साली राजनभाऊ हे श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांची पार्टी सोडून दुसरीकडे गेले। 92 साली त्यांनी पंचायत समिती स्वतंत्रपणे दादाराजांच्या गटातून न लढता लढली होती आणि हा जो खरेदी झाला आहे तो 92 साली खरेदी झाला आहे। याच्यात तत्कालीन व्हाईस चेअरमन सदाशिव राजाराम झांबरे यांनी दस्त करून घेतलेला आहे। जागेचे मालक बबन बोडरे आणि नारायण बोडरे आहेत। याच्यावर साक्षीदार म्हणून स्वर्गीय दादाराजे खर्डेकर आणि शंकर भुई यांची सही आहे। म्हणजेच चेअरमन असताना व्हाईस चेअरमनच्या हस्ते कागद होतो, याचाच अर्थ की त्या तत्कालीन परिस्थितीत राजनभाऊ फराटे हे दादाराजांबरोबर नव्हते आणि याच्या खरेदी खतामध्ये 47,500 रुपयाला हे खरेदी खत करण्यात आलेलं आहे। पेमेंट चेकनी गेलेला आहे। आपल्याला हा दस्त उपलब्ध आहे। मी आपल्याला साधारणतः हे दाखवतो, तुम्ही झूम केला तर तुम्हाला इथे दिसेल की चेक पेमेंट आहे 47,000। मग ह्या खरेदी खताशी माननीय ज्येष्ठ नेते राजन दिनकर फराटे यांचा संबंध कसा आणि त्यांनी जो 60,000चा आकडा सांगितला आहे तो आला कुठून, चेकनी पेमेंट झालं हे तर आपल्या पत्रकारांना मी दाखवतो। याची कॉपी आपल्याला मिळेल, त्याच्यात वाद नाही। म्हणून भाऊंना मला एवढं म्हणायचं आहे की ठीक आहे, तुम्ही संस्थेसाठी काम केलं असेल पण असे पुरावे नसताना आरोप करू नका आणि जर आपल्याकडे असा काही पुरावा असेल तर नक्की आम्हाला उपलब्ध करून द्या। आपण ज्येष्ठ आहात, आपण गावासाठी काहीतरी कार्य केलं आहे त्याचा आम्हाला आदर आहे। फक्त वयामानाने काही लोक विस्मृतीत जातात, त्यामुळं कदाचित असं घडलं असावं असं माझं वैयक्तिक मत आहे। दुसरा त्यांचा मुद्दा होता की सचिव, आता ह्यांनी आरोप जे केलेत, मला एक सांगायचं आहे, ह्यांनी जो आरोप केला आहे हा साधारणतः 2022-23चं एक डॉक्युमेंट्स त्यांच्या हाती पडलं। डॉक्युमेंट्स म्हणजे काय, 2022-23चा ऑडिट रिपोर्ट। हे मी सगळे ऑडिट रिपोर्ट आपल्याला दाखवतो, याची प्रतही आपल्याला मिळेल, आपण जिथं जिथं आवश्यक आहे तिथं मागून घ्यावी। ह्या ऑडिट रिपोर्टनुसार 22-23च्या इथे श्रीमंत धीरेंद्र शिवरूपराजे निंबाळकर हे सचिव दाखवले, बरोबर आहे। त्याच्यानंतर त्यांनी त्यातच मुद्दा असा उपस्थित केला की सचिवांना पेमेंट
47,000 रुपये दिलेले आहेत स्वतःच्या मुलाला. दिस इज अ लायबिलिटी कॉलम. इफ यू नो बेटर, दिस इज अ लायबिलिटी कॉलम. देणे, संस्थेची देणे. त्याच्यात काय लिहिलं यांनी? मार्च माहे 2023 अखेर सचिव यांना पगार देणे आहे, दिला नाही. आता त्यांचं जर म्हणणं आहे की त्यांच्याकडे असा काही पुरावा आहे का त्यांनी धीरेंद्र राजनला पेमेंट केलं आहे, तर मी त्या संस्थेचं हे बँक स्टेटमेंट आहे 2010 ते 2025. यात 1 रुपया 9 पैसा संस्थेने कुठल्याही सचिवाला दिलेला नाही. त्यामुळं हा जो आरोप केला आहे श्रीमंत देवरूपराजे यांच्यावर बिनबुडाचा आरोप आहे. आता मी तुम्हाला एक त्यांना आव्हान तुमच्या माध्यमातून करतो, जर 47,000 पेमेंट तुम्ही धीरेंद्र राजेंना दिलं, हा जो बेछूट आरोप केला आहे, बिनबुडाचा आरोप केला आहे, तो जर तुम्ही अजूनही सिद्ध केला तर येत्या 15 दिवसात सिद्ध केला तर धीरेंद्र राजेंना मी सांगतो त्यांच्या कष्टाचे, त्यांच्या नोकरीतनं 47 लाख रुपये त्या माणसांना देण्यात येईल. 47 लाख आहे त्यांच्या दम. नाही तर त्यांनी 15 दिवसात प्रूव्ह नाही केलं तर त्यांनी मीडियासमोर जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला तोंड द्यायची तयारी ठेवावी. बिनबुडाचे आरोप करू नयेत, हा मला त्यांना विनंतीवर सल्ला आहे. त्याच्यानंतर त्यांचा पुढचा होता जमीन विक्री, जो महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. बरोबर आहे. जो आरोप केला तो 2022-23च्या ह्याच्याप्रमाणे. आता आरोप काय केला आहे की आसूतला एक आका बोका अशी जी संस्कृतीत आपल्या बसत नाही अशा प्रकारची जी भाषा वापरली ही आपल्या फलटण, आपल्या राजघराण्याचं संस्थानिक फलटण आहे, ही तर अशी भाषा शोभत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तर अशी भाषा त्यांनी कृपा करून वापरू नये, कमरखालचं बोलू नये, अंडर द बेल्ट कोणालाही अलाउड नाही. तसं कायद्याने किंवा संविधानाने जरी अधिकार दिला असला तर त्याला मर्यादा आहेत. आता हे त्यांनी सांगितले जमीन विक्री केली. हे तुमचे दोन्ही अहवाल आहेत 23, 24, 24, 25. यात मला श्रीमंत शिवरूपराजे किंवा श्रीमंत धीरेंद्रराजे कुठेही डायरेक्टर पदावर अथवा सचिव पदावर दिसत नाहीत. आरोप करताना काय केला? 2023चा बॅलन्स शीट. आत्ता कुठलं साल चालू आहे पत्रकार मित्रांनो? 25-26चे ऑडिट संपले. ह्यात आहे का हो? नाही. हे ऑडिट रिपोर्ट आहे साइन्ड बाय द अथॉरिटी आणि विच इज सबमिटेड टू द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. मग हे आरोप कशासाठी? तर हे आरोप ह्याच्यासाठी आहे की ज्यांनी आरोप केले अशा लोकांची असून नंबर 1 कार्यकारी विविध संस्था इथून काही कर्ज घेतली होती. ही थकबाकी होती. 2021ला काही लोकांनी कर्ज घेतल्या आणि ही थकबाकी संस्थेने वारंवार मागणी केली तरी ह्यांनी भरली नाही. आणि त्यानंतर हे प्रकरण ARकडे जातं, AR त्याची 101 काढतं आणि बँकेकडे जातं. संस्था काय हो? सहकारी संस्था कमिशन बेसिसवर काम करते. डॉक्युमेंट्स गोळा करणे शेतकऱ्यांचे आणि बँकेला सबमिट करणे. सहकारी संस्था काय कर्ज वाटप करते का? पैसा बँकेचा असतो, थ्रू संस्थेच्या वाटला जातो. मग आता हे प्रकरण बँकेत गेल्यानंतर ह्यांचं म्हणणं की ह्यांनी राजकीय हेतूने आमचे लिलाव काढले. पत्रकार मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे बँकेत 21 संचालक आहेत, एकटे शिवरूपराजे नाहीत. कृपा करून माझं अज्ञान असेल तर आपण मला सावध करा. आणि ह्या 21 संचालकांच्या डायरेक्टर बॉडीत ARची परमिशन, तिथले अधिकारी ह्यांच्या काहीतरी ठरावानुसार, मान्यतेनुसारच ह्या प्रकरणं निघाली असतील ना. ओके. आणि ही प्रकरणं फक्त आसूतलीच आहेत का? अख्ख्या जिल्ह्यात निघालीत असं माझं माहिती आहे. तर कृपा करून राजकारण ह्या संस्थेत झालं नाही. 100 वर्षाची परंपरा आहे. तुम्ही राजकारण आणू नका. वैयक्तिक द्वेषापोटी संस्था बदनाम करू नका. माझी हात जोडून विनंती आहे. संस्थेत प्लीज राजकारण नका. राजकारण 15 दिवसाचं खेळा. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात, कुठल्या विचारधाराचे, आम्हाला सभासदांना त्याचं घेणं देणं नाही. पण तुम्ही कृपा करून संस्थेच्यावर नाहक बदनामी, एखाद्यावर वैयक्तिक चिखलफेक थांबवा. तुमच्या स्वतःचे कर्ज किंवा असे काहीतरी लक्ष डायव्हर्ट करून तुमच्या जप्ती थांबतील तो हा चुकीचा समज आहे. संस्थाही चालल्या पाहिजे, वेळेवर कर्ज मिळालं पाहिजे, वेळेवर भरलं गेलं पाहिजे. ह्या गोष्टी आपल्यासमोर मला मांडायच्या होत्या. याच्यानंतर जमीन विक्री, काळेश्वर दूध डेअरीची जमीन विक्री, हा कळीचा मुद्दा आहे त्यांचा. काळेश्वर दूध डेअरीची जमीन विक्री
का केली आणि किती किमतीला गेली, बरोबर का? अजून काय आहे त्यांचा आरोप, का केली त्याचं उत्तर मी देतो. महाराष्ट्र सहकार अधिनियम 1960च्या कलम 102 नुसार आपले आता नवीन आलेले आयुक्त माहीत आहेत आपणाला, नवीन आयुक्त आले तुकाराम मुंडे साहेब. या कलमान्वये त्यांनी काय केलं, ज्या संस्था कागदोपत्री जीवित आहेत परंतु उद्दिष्ट पूर्ण करत नाही अशा संस्था लिक्विडेशनमध्ये काढायच्या आणि त्या जमिनी ही सरकारी दप्तरी जमा करून घ्यायच्या. आपण माहिती घ्या सातारा जिल्ह्यात अशा किती झाल्या. मी सकाळी साधारणतः माझ्याकडे माहिती आली आहे, तर सातारा जिल्ह्यात अशा बऱ्याच संस्था आहेत. एक मिनिट मी तुम्हाला ती आकडेवारी देतो. अंदाजे बोलतो 500 संस्था लिक्विडेट झालेल्या आहेत ज्या कागदोपत्री जीवित आहेत पण त्यांनी त्यांचं उद्दिष्ट पूर्ण केलं नाही. आपल्या शेजारचं गाव मंजवडीचं झालं आहे असं माझ्या ऐक्यू माहितीत आहे. मी फर्मली बोलत नाही पण जे माझ्या ऐक्यू माहितीत आहे ते असं मंजवडीला झालेलं आहे. ह्या घडायच्या आत आपल्या संस्थेची जमीन कागदोपत्री जी जीवित आहे ती शासना दप्तरी जमा होण्यापेक्षा सभासदांचं हित जमण्यासाठी ती विक्रीला काढली. आता विक्रीला काढली त्यांचा आरोप आहे की रात्रीच्या अंधारात गपचूप काढली. माझं असं मत आहे, मला कायदा माहीत नाही म्हणून मी गुन्हा केला हे कायद्याला मान्य नाही. म्हणजे पेपरला आलेली प्रत्येक गोष्ट वाचली जाते असं कायद्याला गृहीत आहे आणि ज्ञात आहे, बरोबर. एखादी डिमांड नोटीस इलेक्ट्रॉनिक मीडियातर्फे एखाद्याला पाठवली, समन्स पाठवलं तर त्याला मिळालं असं गृहीत धरलं जातं आणि असा GR आहे शासनाचा आणि तसे कायद्यात बदल शासनाने केलेले आहेत. तर ही जमीन विक्रीला काढण्यासाठी ह्यांनी बाकायदा ऐक केला. हा ऐक्य पेपर आहे, ह्या ऐक्य पेपरला नोटीस दिलेली आहे. आता हा मला वाटतं नामांकित पेपर असावा. ह्या ऐक्य पेपरला जाहिरात आहे, ह्याचा खरेदी खत त्याच्यावर जोडलेल्या सगळ्या डॉक्युमेंट्स मी तुम्हाला देतो. आता ही जमीन विकताना संस्थेने सगळे नियम पाळले का? निश्चित पाळले. ही जागा हे त्याचं खरेदी करतं. यासाठी पेपरला दिलेली जाहिरात यात आहे. मी तुम्हाला 23 मार्च 2025ला जाहिरात दिली ऐक्य पेपरला आणि हा डेली न्यूजपेपर प्रत्येक घरी किंवा प्रत्येक गावात जात असावा असं मला वाटतं. 16/4/2025 रोजी हे खरेदी खत केलं. आता हे खरेदी खत डायरेक्ट केलं का हो? जमीन संस्थेची आहे त्यासाठी परमिशन घेणं महत्त्वाचं आहे मला वाटतं. मग ही परमिशन आपण कोणाकडून घेतली पाहिजे? ARकडून. ARकडून परमिशन घेतली तर घेतली. दिस इज अ AR परमिशन. ओके. ARकडून परमिशन घेतली का? घेतली. शासनाने व्हॅल्युएशन रिपोर्ट दिला का? हा व्हॅल्युएशन रिपोर्ट. मिनिमम तुम्ही ही जागा एवढ्याला विकली पाहिजे. मग तुम्ही काय केलं? संस्थेने टेंडर मागवली. आली का हो टेंडर? आली. संस्थेच्या हे तुम्हाला झूम करून वाचायचं असलं. दिस इज सर्टिफाईड दॅट द फेअर मार्केट व्हॅल्यू ऑफ द अबव मेन्शन्ड प्रॉपर्टी इज ॲट ₹16,65,000. याच्यापेक्षा कमी किमतीला विकू नये असं त्यांचं मत आहे. त्याच्या पुढं मी येतो. ही जमीन विकल्यानंतर जागेसाठी अर्ज आले का? आले. विच इज अ हायर हा नियम आहे कायद्याला अवगत. काय आहे? विच इज अ हायर. हायरला विकली का? तर विकली. आता ही जाहिरात तुम्ही सांगता ती त्याला दस्तालाच जोडलेली. हायर किमतीला विकली, सगळं झालं. मग आता विरोधक काय म्हणले? रात्रीची विकली, गपचूप विकली. आता तुम्ही शाळा शिकला नाही त्याला मी काय करणार? तुम्हाला पेपर वाचायची सवय नाही त्याला मी काय करणार? बरोबर ना. तुम्हाला फक्त मोबाईलमध्ये ह्याला शिवाय दे, त्याला अंगठा दे, त्याला काहीतरी म्हण, याच्याशिवाय जमत नाही. त्याला मी काय करणार? तुम्ही अभ्यास करा. लोकशाहीने त्यांना अधिकार दिला आहे, 100% दिला आहे. संविधानाने अधिकार दिला आहे. त्या मार्गे तुम्ही भांडायला पाहिजे होतं. तुम्ही मीडिया ट्रायल स्वतःच चालवताय. या संस्था तुमची पण आहे. विचारा, बसा, कागदपत्र बघा आणि मग जाणार. ही कागदपत्र तुम्ही कुठून काढली मला माहीत. ही कागदपत्र ही तर बी अवेलेबल आहे. का मागितली नाही? काहीतरी कोणातरी बदनाम करायचं आणि वातावरण जप्तीचं डायवर्ट करायचं. संस्था बँक आमच्या मालकीची नाही. संस्था सभासदांच्या मालकीची आहे. संस्था ही चाललीच पाहिजे. वेळेवर कर्ज भरा,
वेळेवर फायदे उचला, असं नको आहे. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की 1 लाखाला जमीन का विकली. का संचालक, एक कारखान्याचे संचालक आहे आमचे, तुमच्या भावाला त्याच्याच पलीकडे 100-150 मीटरवर त्याच्यापेक्षा कमी प्राईजला विकली, ती तुम्हाला चालली का? संस्थेचीच जमीन आहे, हे खरेदी खातं आहे त्यांचं, ते तुम्हाला चाललं म्हणजे तुम्हाला मिळालं तर गोड, दुसऱ्या शेतकऱ्याला मिळालं तर नाही मिळालं पाहिजे. बरं ह्या संस्थेत कोण होतं हो गेली 30 वर्ष? 1 वर्षापूर्वी तुम्ही काय वैचारिक मतभेद झाली? कोणी? तुम्ही किंवा तुमच्या वडिलांनी, वडिलोपार्जित अगोदरच्या पिढ्या असतील त्यांनीच सत्ता केली ना, का बाहेरच्यांनी केली? हे दुखणं सर्वसामान्य घरातला माणूस हातपाजाव बसायला लागला, हे दुखणं आहे, हे राजकारण आहे, बिनबुडाचे आरोप आहेत, अशी त्यांनी मला कागद दाखवावीत. आता दुसरा आणखी एक त्यांचा हे होता की कोणाच तरी संस्थेतनं कोणाच तरी कुठनं पैसे मॅनेज केले आणि डायव्हर्ट केले. ज्या शेतकऱ्यांनी जमीन घेतलं त्याचं हे बँक स्टेटमेंट मी हायलाईट केलं आहे, तुम्हाला मिळतील सगळी कागदपत्र. त्या खरेदी खात्यात वाचलं 70,000 त्यांनी टोकन दिलेलं होतं, तर 75 का 70 मी एक्झॅक्ट बघून सांगतो. आणि ही त्याची 16 लाखाची एंट्री. शेतकरी इथं उपस्थित आहेत. जाकीरबाई, तुमचा ऊस पीक जातो किती टन जातो? किती वर्ष झालं शेती करताय? हे तुम्हीच पेमेंट केलं ना? इज दॅट क्लिअर? आता मला सांगा, ही जमीन मी सहकार कायद्याचा कलम सांगितला, ही जमीन सेफगार्ड केली. उद्या तुम्हाला जर संस्थेने माघारी जमीन मागितली तर केवढ्याला देणार? आहे त्या किमतीला देणार का वाढीव किमतीने देणार? वाढीव म्हणजे किती वाढीव? म्हणजे ही संस्थेला परत जमीन मिळणार आहे, हे तर झालं. आम्ही जमीन सेफगार्ड केली, लिक्विडेशनपासून वाचवली. आणि त्या पैसे जे आलेत हे संस्थेच्या अकाउंटला आहेत, कोणाच्या घरातून खिशात नाही. हा जनतेचा पैसा आहे, कोणाच्या घरात नाही. कोणी इथं श्रीमंत आहे म्हणून त्याच्या घरात घालण्यासाठी आम्ही संस्था चालवत नाही. हे लक्षात घ्या पत्रकार मित्रांनो. दिशाभूल सभासदांची करू नका. माझं राजकीय कुठंही स्टेटमेंट नको आहे मला. सभासदांची दिशाभूल करू नका. ही पत्रकार परिषद मी कोणाला खजवायला आणि कोणाला हे करायला नाही घेतली. ते माझे सभासद प्रत्येक वेळेस मला फोन करतात, या बिचाऱ्या चेअरमनला फोन करतात, मग एकदा होऊ दे पत्रकार. बरं हे पण मी केलं असतं घरातल्या घरात बसला, त्यांनी अख्ख्या तालुकाभर केलं. माझ्या संस्थेचं नाव आमच्या बदनाम केलं, गावाचं नाव बदनाम केलं. तुमच्या स्वार्थी राजकारणापोटी प्लीज कुठल्याही संस्था त्यात वळू नका, माझं सगळ्यांना विनंती आहे. कारण संस्था ह्या शेतकऱ्याच्या संसाराशी निगडीत आहेत, तिथं राजकारण करू नका. याच्यानंतर मी दुसरा प्रश्न येतो की आमच्या आता एक राहिलं, एक जुने आमचे तिथं वतनदार आहेत, त्यांनी त्या मीडियाला सांगितलं की मी 10 लाखाचं गिऱ्हाईक आहे माझ्याकडं, मी आज चॅलेंज देऊन त्याला जाहीर आव्हान करतो, 1.5 कोटी घेऊन ये, उद्याच्या उद्या तुला जमीन देतो. बोलायचं म्हणून बोलायचं नसतं, करून दाखवायचं असतं. संस्थेचा फायदा होतो ना, घेऊन ये, उद्या त्या जाकीरबाईला विकायला होतो आम्ही जमीन. 1.5 कोटी रुपये तुम्ही देणार असाल, उद्या जमीन देतो. मथळा दिलाय, 75 लाखाची जमीन 16 लाखात दिली. आणि वर आठ बाईट काय, 10 लाख रुपये गुंठ्याने आमच्याकडे गिऱ्हाईक घेऊन या. संस्थेचा फायदा आहे, शेतकऱ्याचा फायदा आहे. तुम्हाला कुठं नाही म्हणलंय, तुम्ही बी संस्थेचं सभासद आहात, तुम्ही या संस्थेत कष्ट केले, पदं भोगल्यात, तुम्हाला कुठं आम्ही अडवलंय. फक्त कोणतरी नको आणि मला कुठंतरी चमकायचं आहे म्हणून कोणावर तरी चिखलफेक, हे प्लीज थांबवा. आम्हाला सगळ्यांबद्दल आदर आहे. फलटणच्या गादीबद्दल निनांत आदर आहे, सातारच्या गादीबद्दल निनांत आदर आहे, आसूच्या गादीबद्दल पण निनांत आदर आहे, रणजितदादांबद्दल निनांत आदर आहे. आम्हाला राजकारण नाही करायचं, आम्हाला शेतकरी सुधारवायचं. राजकारण करणारे करतील त्या परीने करतील, पण उगीच चिखलफेक नका करू. अजून दुसरा हे सोसायटीचं द्या 1 मिनटं. हे म्हणतात जाणून बुजून, नाही माझ्याकडं जाणून बुजवून आमच्या 5 जणांचे लिलाव, 1 जणाचा लिलाव काढला. ह्यात 5 जण आहेत आमच्या आसूतले. टोटल मला वाटते 900 जणांचे लिलाव अख्ख्या सातारभर काढलेत. त्यात बडे हस्तींच्या शेजारचे आहेत, लांबचे आहेत, काय आहेत मला त्यात फलात शिरायचं नाही. पण ज्यांनी जे लिलाव काढलेत
त्यांची अमाऊंट सांगताना ते मार्केटला वेगळी सांगतायत आणि इथं वेगळे. 2021 पासून यांनी 60 महिने झालं एकही हप्ता भरला नाही. संस्थेने काय करायचं बरं? डायरेक्ट जप्ती येते का हो? पत्रकार मित्रांनो, तुम्ही तुमच्याकडे जाहिराती येतात, कुठलीही जप्ती ही डायरेक्ट येते का? नाही येत. नोटीस येते, रिमाइंडर येतं, परत एकदा रिमाइंडर येतं, लोक घरी येऊन रिक्वेस्ट करतात, त्याच्यानंतर हे प्रपोजल ARकडे जातं, AR सँक्शन देतं आणि मग नोटिसीला सुरुवात होते. कुठलीही नाही. ऑपॉर्च्युनिटी बिईंग टू बी हर्ड हे प्रत्येक कायद्यात आहे. नॅचरल जस्टिस प्रत्येक कायद्यात आहे. त्याचा बियॉन्ड द लिमिट तुम्ही जर गैरफायदा घेणार असेल तर संस्था डबघाईला येते आणि तोंड बघून काम करायचे नाही आहेत. संस्था ही उद्या माझं थकलं माझा लिलाव होणार आहे, तुमचं थकलं तुमचा लिलाव होणार आहे. श्रीमंत गरीब बघितला जात नाही इथं, तोंड बघून कामं होत नाहीत. म्हणूनच 100 वर्ष बिनविरोध आहे, म्हणूनच अवर्गवारी आहे, म्हणूनच सगळं व्यवस्थित चाललं आहे. मग हे कशासाठी? चिखलपेक कशासाठी? या ना, तुमची संस्था आहे, येऊन भरा पैसे, हा मोकळे, काय प्रॉब्लेम आहे? आपण कर्ज काढले, आपण फेडाय नको का गाव फेडणार आहे? आणि कोणालाही जाणून बुजून टार्गेट केलेलं नाही. हे अख्ख्या सातारा जिल्हा बँकेने केलेली कारवाई आहे. या सोसायटीचा काय संबंध? कमिशन बेसिसवर सोसायट्या काम करतात. यापेक्षा आणि दुसरं एक हे झालं, तुम्हाला काळेश्वर दूध डेअरी सांगितली, तुमची सोसायटी सांगितली. आता मी येतो काळेश्वर ट्रस्ट मध्ये. एक नेते, पूर्व विभागाचे एक नेते आहेत, कुठलं पद आहे मला माहीत नाही, मी माझ्या गावापुरतं बोलणार हा, मला बाकीचं माहीत नाही. हे म्हटले की ट्रस्टला निधी येतोय पण ट्रस्टी अडवणूक करतायत, ग्रामपंचायतला जमीन वर्ग करून देत नाही, त्यामुळं निधी अडकला. माझ्या मित्रा, मी तुला एक सांगतो, ज्यावेळेस कुठल्याही देवस्थानला निधी येतो शासनाचा, त्यावेळेस ते देवस्थान हे तीर्थस्थळ म्हणून डिक्लेअर व्हावं लागतं, असं माझं माहिती आहे. मला काय सगळ्याच कायद्याचा अभ्यास आहे असं नाही. आणि ज्यावेळेस जमीन वर्ग करायची असती त्यावेळेस त्याला संमती लागते ट्रस्टींची. ट्रस्टी कोण आहेत? हो, मालक आहेत का रखवालदार आहेत? ट्रस्टीज रखवालदार, त्यांच्यावर ट्रस्ट ठेवली. मालक कोण आहे? विश्वस्त. ते कुठं बसतात? जिल्ह्याच्या ठिकाणी. त्याची परमिशन घ्यायला हवी का नको? आम्ही असं असं करतोय, मीडियात टाकून द्यायचं. ट्रस्टी अडवणूक करतात. काय अडवणूक केली? ये ना, बस ना, ट्रस्टी आहे तिथं. मग त्यात काय लिहायचं? ट्रस्टींना हाताखालनं काढीन. ट्रस्टी नालायक आहेत. ट्रस्टींचं वय माहीत आहे मित्रांनो आपल्याला? ट्रस्टी एकही 75च्या आतला नाही. शेजारी बसलेत. एक ट्रस्टी आजारी आहे, एक ट्रस्टी वस्तीवर दुसरा आजारी आहे, एक गावात राहत नाही, एक दादाराजे स्वर्गीय झाले ते गेले. ह्यांना हाताखालनं काढण्याची भाषा. मला रामराजांना एक कळकळीची विनंती आहे, निनांत आदर आहे, राजकारण राजकारणाच्या परीने, पण जुन्या लोकांचे तरी मानपान ठेवायला तुमच्या कार्यकर्त्यांना शिकवा प्लीज. मी विनंती करतोय, हात जोडलेत, हात उघडायला भाग पाडू नका. तुम्हाला आम्ही विनंती करतोय बघा, त्यांना दापा. वाचाळवीर नको आहेत आपल्याला. हा तालुक्याच्या विकासासाठी तुमचं राजकारण तुमच्यापाशी, आम्हाला मला त्याच्याशी येत त्यांना, पण निदान जुन्या लोकांचा मानपान तरी ठेवा. का तुम्हाला मीडियामध्ये दिलं आहे हातात मोबाईल, तुम्ही काय पण म्हणणार, कोणाचं काय बोलणार. तुम्हाला एखादी शिवी दिली तर तुम्ही दुसऱ्याचं गचूर होतं. ह्या म्हाताऱ्या वयात त्यांनी काय करायचं? स्वतःच्या आबरूचं खोबरं करून घ्यायचं. आणि मग त्या ट्रस्टची आणि गावातल्या एक गोपनीची कोर्टात फाईट चालली होती जमिनीवरनं. ती फाईट कॉम्प्रोमाइजला आली. कॉम्प्रोमाइज डीड काय ठरलं की 1.5 एकर 60 गुंठे ट्रस्टींना द्यायची, उर्वरित गोपनीने घ्यायची. आता त्यात कसं म्हणलं आहे, इट इज अ बाइंडिंग टू गोपने टू गिव्ह द 60 आर टू द ट्रस्टी ॲज अ गिफ्ट डीड विदिन 90 days फ्रॉम द डेट ऑफ दिस ऑर्डर. ऑगस्ट 2023ला ही ऑर्डर झालेली आहे. आज 2025 चाललं आहे, ऑक्टोबर. 2 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला. का देत नाही? ह्या म्हातारीने जाऊन भांडायचं का त्याच्याशी? कोर्टाची ऑर्डर तू पाळत नाही, मग बाकीचं काय पाळशील? मी त्यांनी जर जमीन नाही दिली तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करणार आहे. मी पत्रकारांसमोर त्याला सांगतो, गावासाठी मी त्याचं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करणार आहे. अजून एक अपॉर्च्युनिटी त्याला देतो की तू ये, आजही वेळ गेलेली नाही आहे,
आम्हाला प्रकरण वाढवायचं नाही आहे. 60 गुंठे जमीन तू ट्रस्टला करून दे, तुझा तू मोकळा, ट्रस्टीच्या मोकळे. याच्या बाबतीत ते बोलत नाहीत विरोधक की बाबा दे. आता त्याची जमिनीची किंमत काढा ना. त्यांनी इकडं 10 लाख काढली, मी म्हणतो 5 लाख धरा ना तिथं. 60 गुंठ्याचे किती होतात? 3 करोड. मग ते 3 करोड आमच्या देवस्थानला मिळालं तर वाईट काय आहे? वाईट काय आहे? पण आम्ही ते तसं करणार नाही. ज्या गरिबांची घरं त्यांनी तिथनं उठवली कोर्टाच्या निर्णयानुसार, आम्हाला 60 गुंठे न देता, त्या गरिबांना आम्ही बाजारभावापेक्षा कमी किमतीत परत त्यांची घरं बांधून द्यायला जागा देणार आहोत. कारण ट्रस्टीचं नुकसान नको. आम्ही मालक नाही, मालक तिकडं बसला, त्याची परमिशन काढावी लागते. आणि ती गरीब ऐन सणासुदी त्यांनी घराच्या बाहेर काढली, त्याला कोण बोलत नाही हो का? माणूस आयुष्यात एकदाच घर बांधतो. गरीब आहे, हातावरचं पोट आहे, विचार करायला पाहिजे होतं. कोर्टसुद्धा असं म्हणत नाही चालू घरं पाडून लगेच कळव. तू अगोदर गिफ्ट डेड बनव, तुझी जागा एवढी ही मोज, चतुर्सीमा ठरव, कुठनं तुला घ्यायची कोणाला कुठली द्यायची हे ठरव, आणि मग पाडायला सुरुवात कर. तू त्या जमिनीत उत्खनन केलं, मुरुम काढला, सगळं बुलडोजर लावले, घरं पाडली. किती अतिरेक, कुठपर्यंत? हे नेते मंडळी बघणार आहेत का नाही याच्याकडं? माझा साधा सवाल आहे, गरिबांसाठी सवाल आहे. मला काय कुठल्या पदाची अपेक्षा आहे म्हणून मी बोलत नाही आहे, काही गरज नाही आहे. मी माझी शेतीत चुकी आहे, पण ह्याची वाचा कुठंतरी फुटली पाहिजे म्हणून मी आपल्याला बोलवलं. आता यानंतर अजून काय राहिलं तात्या? नाही, कधी डेअरी झाली, सोसायटी झाली, ट्रस्ट झाली. आता माझे काय ट्रस्टच्या संदर्भात ट्रस्टी आपल्याशी बोलते. ट्रस्टच्या संदर्भात मी आता तुम्हाला सांगू इच्छितो. 1 मिनिट, हे माईक तुमचे. मी कृष्णात लक्ष्मण फुले, माजी सरपंच असू, मी ट्रस्टीचा डायरेक्टर आहे. माझ्या माहितीप्रमाणे ही काळेश्वर देवस्थान जी ट्रस्ट स्थापन झालं तो 1980 दरम्यान तो झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही व्यवस्थितपणे त्याचं काम करत होतो. ज्यावेळेस ही गोपने आणि काळेश्वर यांची केस उभा राहिली त्यावेळेस दादाराजे आणि धांबरे दादा यांनी स्वतःच्या खर्चाने 20 वर्ष ही केस ट्रस्ट चालवली. पुढं ते केस काय कारणामुळे आम्हाला आमचे निकाल उलटे गेले. मग दादाराजे गेल्यानंतर हे केस कुणी चालवायची म्हणून आम्ही कॉम्प्रोमाइजला बसलो. कॉम्प्रोमाइजला बसल्यानंतर ज्यावेळेस ही जागा आम्ही कॉम्प्रोमाइजला बसलो ठरले हो किती द्यायची आणि किती घ्यायची. 55 गुंठे क्षेत्र जिथं आपली वस्ती सध्या होती, आता नाही आहे, ती जागा आम्ही सिलेक्ट केली. कारण बाकीचे मला आता जर आपण वेगळी जागा घेतली, जमीन घेतली 1.5 एकर, तर पुन्हा त्या लोकांचं स्थलांतर होईल, लोकांना पुन्हा त्रास होईल. पण लोकांच्या सिक्युरिटीसाठी आम्ही ती जिथं लोकांच्या वस्त्या होत्या, 7 लोकांची वस्ती आहे, तिथं आणि लहान लोकांच्या वस्त्या आहेत, त्या पक्की घरं आहेत, त्या घराची जागा आम्ही सिलेक्ट केली. आणि त्यांना लोकांना सांगितलं ज्यावेळेस ही संस्थेची जागा कोर्टाच्या नियमाप्रमाणे आम्हाला मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला परमिशन काढून मी तुम्हाला ही जागा नॉमिनल किमती करू शकतो, तुमची घरं मी उठवणार नाही. परंतु जसं आपण सांगितलं, ज्यावेळेस आम्ही कोर्टामध्ये गेलो त्यावेळेस आमच्या ट्रस्टीला प्रत्यक्ष धांबरेदादांना डायफर घेऊन लावावं लागलं. कारण आता खरं तर धांबरेदादा हे आमच्या गावचे याचे दैवतसारखे आम्हाला आहेत, त्यांना होती आतापर्यंत आहेतच. कारण त्यांचं देवाबद्दलचं असणारं जे काय कॉन्ट्रीब्युशन आहे खूप मोठं आहे, त्यांना गाव कधी विसरणार नाही. पण दादाराजांनी दोघांनी स्वतःच्या खर्चाने 20 वर्ष त्यांनी कोणाला पैसा मागितला नाही आणि आम्ही कोणी त्यांना दिलेला नाही. परंतु हे एवढं त्यांनी मोठं काम केल्यानंतर दादाराजांनी ते चालवायचं कसं म्हणून आम्ही परत त्याच्या कॉम्प्रोमाइजला बसलो. विषय असा आहे की आम्ही ज्यावेळेस ती जागा जे लोक राहतात ती आम्ही घेतली होती, पण ती घेतल्यानंतर जसं कॉम्प्रोमाइज झालं तसं ऑर्डरही झालेली आहे, ते आपलं दाखवलेच आहे. आमच्याकडे ऑर्डर हे सो आहे तुम्हाला दाखवू आम्ही. तर त्या निकालाप्रमाणे त्यांनी 90 दिवसाच्या आत आम्हाला वस्तूकडून द्यायला पाहिजे होतं, पण त्या काळात त्यांनी दिलं नाही. हे 2 वर्ष झालं. परत ती जो लोक राहत होते त्याच्या घराचे खड्डे पाडून, मुरुम उत्खनन करून, लोकांचे घरं पाडून लोक त्याचं विस्थापित केलेले आहेत सध्या. आता
एखाद्या आयुष्याचं घर बांधतो त्याचं आयुष्य घर बांधण्यातच समजलं जातं. सर्वसामान्य लोक होते ते. ह्या लोकांनी त्यांनी पूर्ण बेघर केलं. आम्ही त्याच्यावरती जी वेगळ्या पद्धतीने ॲक्शन घ्यायला पाहिजे होती आम्ही ते घेतली नाही, कारण कायद्याने काय होईल ते होईल. मग जसं आपण म्हणले तसं गेल्या 1 महिन्यापूर्वी आम्ही कोर्ट ऑफ कंटेंटची प्रोसेस सुरू करून ती दाखलही केलेली आहे. कारण आम्ही 3 ट्रस्टी फक्त राहिलेलो आहोत. मधल्या काळात जे काय चुकीचे घडले असतील त्याबद्दल मी वाचना करणारही नाही आहे. पण ह्या गावाला गेले 50 वर्ष मी ह्या गावामध्ये काम करतो आहे. 76 ते आतापर्यंत 95 पूर्वी मी सरपंच होतो. आतूनपर्यंत मी गावामध्ये काम करतो आहे सामाजिक कार्य म्हणून. ह्या गावाला अत्यंत चांगल्या पद्धतीचं वळण आहे, संस्कृती आहे, हे सांगण्याची काही मला गरज नाही. कारण पाटील दाते होते, राजाराम बापू होते, झांबडे दादा होते, कुंडलभाऊ होते. ह्या लोकांनी ह्या गाव खूप मोठ्या पद्धतीने घडवलेलं आहे. आणि ह्या गावाची परंपरा म्हणण्यापेक्षा गावातले सुसंस्कृत मुलं माणसं अज्जात आणि 12 बळीतच आमचं गाव आहे. इथं जात पात मुसलमान भिसलमान आहे तर काही कधी होत नाही. अजूनपर्यंत कधी आमच्या गावाला यात्रेला सुद्धा कधी आम्हाला पोलीस संरक्षण घ्यावं लागलं नाही. एका संघटनेला विरोधक असूनसुद्धा एकामेकाच्या बरोबर. परवाचं मग बंटराजांच्या ज्यावेळेस कार्यक्रमाला बसलो होतो मी, विशाल माने आणि हरचंद पवार, आम्ही समोर बसून त्यांना सांगितलं विशाल तू माझ्यापर्यंत ये, आपण बसूया आणि त्याच्यावर ते कशा पद्धतीने दाखले पाहिजेत, कशा पद्धतीने चर्चा करायची ही बंटराजाच्या कार्यक्रमात मी स्वतः त्यांना बोललो आहे. म्हणलं आज संध्याकाळी आपण गावात बसूया. ते म्हणले मला काम आहे. म्हणलं उद्या बसूया. त्यांना मला वेळ मिळाला तर मी येतो. म्हणजे जर स्वतःही बसायचं नाही, चर्चाही करायची नाही आणि मग उगाच काहीतरी कुमांड रचायचं. आणि विशाल माने ज्यावेळेस माझ्या पहिल्यांदा आले तेव्हा तात्या आपल्याला अशाच्या पद्धतीनं ट्रस्टचं काम करायचं आहे. मी त्याला त्याच क्षणी बोललो. मी म्हटलो नाही की मला बाळाला विचारू द्या, शिवापाला विचारू द्या, कारण मला माहिती आहे सगळ्या कामाला आम्ही कधीही विधायक कामाला विरोध करत नाही. राजकीय विरोध वेगळे, मतभेद वेगळे असतील, पण गावात एखादं चांगलं काम करणार असेल कुणीही असो तर आम्हाला त्याचा कधी केलं नाही. हे दादांची आम्हाला पहिल्यापासून शिकवण आहे. पहिल्यांदा आम्ही गावाचा विचार करतो आणि नंतर मग आपला स्वतःचा विचार होईल तर नाही होईल. पण त्यावेळेस त्यांना एकतर बसायचं नाही आणि चर्चेला यायचं नाही आणि मग दाखले मागायचे. आता दाखल्याचा विषय तुम्हाला सांगतो. त्याने एक फॉर्मॅट मला दिला. तो काय दिला की काळेश्वर ट्रस्टकडून दाखला दिला तो की त्या दाखल्यामध्ये असं नमूद केलं सांगितलं त्यांनी की ही म्हणजे समावेश देवस्थान करण्यासाठी आम्हाला खाली टिंब कामं करायची. म्हणून टिंब कामं म्हणजे काय, नवीन दुरुस्ती काय करायची, त्या ठिकाणी काय देऊळ बांधायचं, काय ती दुरुस्ती काय करायची, मी टिंब कामं म्हणजे काय करायचे ह्यासाठी तुम्ही समक्ष बसू, आपण चर्चा करू, कुठेही करू, सोसायटीमध्ये करू, तुझ्या घरी करू किंवा कुठे करू, पण एकत्र बसल्याशिवाय हे मार्ग डिगणार नाही. गावाच्या बाहेर आपण कोणीच नाही आहे. तेव्हा एवढं सगळं बोलून सुद्धा त्यांनी जर आम्हाला सहकार्य न देता दुसऱ्या दिवशी त्यांचं मीडियामध्ये अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने ॲग्रीमेंट केले असतील तसा कुणीही म्हणजे ॲग्री होईल असं मला वाटत नाही. त्यामुळं आमच्या मनात कोणाबद्दल किंतु परंतु अजिबात नाही. परंतु ह्या गावासाठी जर कोणी तर चांगल्या पद्धतीने काम करतं त्याला आम्ही सहकार्य करू. पण चुकीच्या पद्धतीनं आता ह्या आता गावामध्ये कितपत परिणाम हे मला माहीत नाही, बहुतेक नाही झाला. पण ह्या कालच्या ह्याच्यामध्ये जो तालुक्यामध्ये गावाचं जे काय नाव बऱ्यापैकी आम्हाला लोकांचे कॉल्स आले, फोन आले, तेव्हा एवढं तुम्ही जुनी माणसं आहात, जुनी दारांचं काम करणार, जुनी अगदी म्हणजे शिवाजीराजांच्या काळापासून मी जवळ आहे. मी कॉलेजला जेव्हा होतो त्या मला मालोजीराजांचा आशीर्वादही मिळाला आहे, त्यांचं दर्शनही मी घेतलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या घराण्याशी आपला कोणाचा दुरावा आहे असं नाही. पण मधल्या लोकांनी जर काही विष पेरायचा प्रयत्न केला तर त्यांनीसुद्धा थोडंसं स्वतःचं कन्फर्मेशन करून किंवा जे काही बातम्या आपल्याला मिळतात ते किती खऱ्या खोटे त्याची शहानिशा करून त्यांनीसुद्धा आम्हाला मार्गदर्शन करावं अशी माझी त्यांना अपेक्षा राहील. आणि इथून पुढच्या काळामध्ये आमच्या गावाला कोणीही गालबोट लावलेलं गावात कोणीही समजून घेणार नाहीत. ह्या ज्या आता आपण म्हणले तसं ज्याला जसं वाटतं तसं बोलू लागला हे गाव आहे. गावात काय एक माणूस काम करतो तो सगळे गावं एकत्र असेल तर सगळ्या काही गोष्टी घडतात. त्यामुळे ह्या गावाची परंपरा खूप मोठी आहे. तर माझं आपल्याला जास्त वेळ नाही करता एवढं सांगेन की आम्हाला सगळं करायचं पण शांततेने कायद्याने करू आम्ही. आम्हाला जर नको त्या पद्धतीने जायला लावलं तर आज उद्योग होतो पाहता यातून गल्लेपासून अगदी आसूपर्यंत नको त्या प्रकारच्या कॉमेंट्स व्हायला लागलेत. आता बाहेर काय होते आम्हाला माहीत नाही, पण आमचं गाव, आमचा तालुका, आमचा माणूस, आमची माणसं आपल्याला सुरक्षित ठेवणं हे सध्याच्या तरुणाचं आणि लोकांचं काम आहे. राजकारण आम्हाला ह्यात आणायचं नाही. ज्यांनी तब्येत करावं ते काय पहिल्यातलं वादळ असतं ते काय कायम टिकू शकत नाही. ह्याच्यापेक्षा मला काय सांगावं असं मला वाटत नाही. धन्यवाद. त्यांनी साधारणतः प्रश्न मांडला होता की गोळीपेंड थकबाकी संस्थांना प्यात होती. 2024-25 अहवाल आहे आपणाला मी देतो. ज्यात थकबाकी आहे त्यात तत्कालीन चेअरमन, मी नाव नाही घेत, जे तिथं होते त्यांची थकबाकी सगळ्या थकबाकीपेक्षा जास्त आहे, 8,936 रुपये.
ते काय म्हटले, आपल्याला ज्ञात आहे, मी परत सांगत नाही, पण असं चुकीचं स्टेटमेंट देऊ नका कृपा करून. तुम्ही त्या संस्थेवर राहायला आहात, तुम्ही त्या संस्थेच्या संस्थापकापासून आहात. आपली सत्ता नाही किंवा आपल्याला पद भोगता येत नाही म्हणून आपण दुसऱ्याला नावं ठेवू नये असं माझी माफक अपेक्षा आहे. आणखी एक प्रश्न झाला, मयत सभासद. संस्थेच्या काळेश्वर डेअरीचे 169 सभासद आहे. अंदाजे माझ्या अंदाजे मी जे नावं शोधली त्याप्रमाणे 50 सभासद मयत आहेत, राहिले 119. आता मयत सभासद कधी धरला जातो? संस्था कधी कायदेशीररित्या बाय प्रोसिजर कधी मयत समजल? जर त्याच्या वारसाने माहितीचा दाखला संस्थेला आणून दिला तर. हीच परिस्थिती मला वाटतं श्रीराम कारखान्यात आहे. त्याच्यानंतरच त्याचं यादीतून नाव कट होईल का नाही होईल? मग हे जर माहितीचा दाखला वारसा आणून देत नसतील आणि वर मीडियासमोर आम्हाला सांगत असतील तुमच्या मिटिंगला आलं तर पाठवा आमच्या घरी चहा पाण्याला, अरे तुझ्याकडं आलं तर आमच्याकडे पाठव सही करायला, असं मी म्हणतो. असं कसं बोलता तुम्ही गेलेल्या लोकांबद्दल? असं नका बोलू. कशासाठी बोलता? तुमची कागदपत्र नाहीत, तुम्ही आणून द्या. तुमचे वडील ह्या संस्थेत पहिले कधीतरी कामं केलेले आहेत, पदं भोगलेले आहेत, तुम्ही असं का बोलता? आता का सुचतं तुम्हालाही? त्यावेळेस चालत होतं आणि आता चालत नाही. हे कसं हो ड्युअल? तुम्ही पदं बघताना ह्या सगळ्या गोष्टी रीतसर असतात. सामान्य कुटुंबातली माणसं पदावर पुढं यायला लागली की तुम्हाला ते रीतसर वाटत नाही. बघा तुम्ही ज्यांच्या बाईट आहेत ती कुठली कुठली लोक आहेत शोधा. 15 एकर, 20 एकर, 1200 टन ऊस, 400 टन ऊस. अर्ध्या एकरवाल्यांनी काय करायचं? गुंट्यावाल्यांनी काय करायचं? बाहेर राहायचं? वजी उचलायची? त्यांनी जागृत नाही व्हायचं? अशी इच्छा आहे का तुमची? मला त्यांच्याबद्दल जास्त आहे. एक नेता म्हटला अर्ध्या गावचे नेते, अर्ध्या गावचे नेते. आपली उंची काय, आपण बोलतोय काय, आपल्या कॅपॅसिटी काय? त्या अर्ध्या गावचा सरपंच होता रे बाबा, तू होता का नव्हता? त्या अर्ध्या गावच्या सरपंचानंतर फलटणच्या राजापासून राजांच्या जवळ नेला कोणी? ह्याच राजाने नेला ना, पद दिलं ना. असं नका बोलू तुम्ही. तुम्ही पदाधिकारी आहात, एका संस्थेत आहात, बोलताना तारतम्य बाळगा. हां, एक म्हणे अजितदादाच्या स्टेजवर श्रीमंत रामराजांना म्हटलं की ते कोणीतरी दाती चाकले. कदाचित राजांनाच म्हणत असं. अरे आपली उंची काय, आपण बोलतो का ना? ते माननीय अजितदादा आहेत, ते माननीय रामराजे आहेत. हे नसताना का माननीय? त्यावेळेस ते एकटे असले का हो? राजकीय कोट्या ह्या चालतात, जाहीर भाषणात एकमेकावर कोट्या होतात. त्यांना राग आला नाही, तुला काय एवढा राग आलाय? कशासाठी राग येतोय? का काहीतरी शिजवत ठेवायचं आणि मी फोकसमध्ये कसा राहील, मी नेत्याला कसं कळेल की मी जास्त काम करतोय. अरे भरीव काम कर, लावा लाव्या नको करू. जे हितं केलं ते तिथं करतोय, असं नका करू. ते त्यांचं बघतील ना. ते उंची नेते आहेत, सगळे मोठे नेते आहेत, मंत्रिमंडळात एकाबरोबर काम केलेले नेते आहेत, त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. आपली लायकी नाही त्यांच्याशी बोलायची, त्याचीही नाही ना माझीही नाही. आपली उच्चाराची कुवत आहे तेवढीच ठेवा ना. वरिष्ठांबद्दल कशाला बोलता? नका बोलू. हे ते त्यांचं बघतील ना. एकत्र येतील, बाजूला जातील, राजकारण खेळतील, काय करतील. कार्यकर्ते म्हणून तुला सांगितलंय भुकायला भुक ना, लिमिटमध्ये. असं नका करू. आणि हे सगळं कसं चाललंय माहिती आहे ना? पेट्रोल कुठनं येतं आहे आम्हाला बी माहिती आहे, गाडीत कोणाच्या बसलाय हे बी माहिती आहे, चालवतंय कोण हे बी माहिती आहे. पण आम्हाला त्यात जास्त खोलात शिरायचं नाही. आणि ते पूर्व विभागाचे नेते त्यांना सांगतो, रणजितदादांना सुद्धा हे आवडणार नाही. खात्री आहे माझी, खात्री. त्या माणसांना मी ओळखतो, खात्री आहे. मी बी प्रशासनात काम केलेला माणूस आहे, मला अनुभव आहे राजकारण्यांचा. हे असे नसतात हो, एवढ्या कुडत्या मनाचे नसतात. कोणाला तरी नावं ठेवायची, कोणाला तरी काहीतरी बोलायचं. भरीव कार्य करा, माझा पाठिंबा आहे तुम्हाला. हे राजकारण त्यांच्या परीने चालेल, गाव पातळीवर तरी गावाचा विकास करा. याच्यापेक्षा मला अधिक काय त्यांना सांगायचं नाही. आता दुसरं गोष्ट आहे मित्रांनो, तुम्हाला एक विनंती करतो मी, म्हणजे पत्रकार मित्रांना, की तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आमच्यासारखे सामान्य माणसं तुम्ही जे सांगता ते ऐकतो, ते वाचतो, ते मान्य करतो आणि तेच खरं समजतो. कृपा करून कुठलेही येऊ द्या, त्याला काहीतरी क्रॉसचेक ठेवा किंवा एखादा क्वेश्चन मार्क ठेवा. क्वेश्चन मार्क म्हणजे सगळं काही सांगून जातो. मी होय बी म्हणलो, मी नाही बी म्हणलो. इज दॅट क्लिअर? तर कृपा करून
क्रॉस चेक करा. आता कालपासून मी स्टेटस बघतो, एक साधारणतः तुम्हाला सांगतो गावातल्या लोकांचं स्टेटस. लोकांना मीडियावर खेळायची फार हौस आहे. झुकेगा नाही साला, फाडेगा साला, पार्ट नंबर 3 येतोय, कमिंग सून. मी चौकस बुद्धीचा आहे जरा. मी GST डिपार्टमेंटला काम केलं ना, त्यामुळे मला थोडंसं चौकशीची सवय आहे. तर मला अशी कुणकुण लागली की याच थकबाकीदारापैकी एकाला त्यांनी दारू पाजली, त्याची बाईट घेतली, मला व्याजाने पैसे दिलं, ना माझी बायको आत्महत्या करायला चालली, अमुक केलं तमुक केलं. त्याची दारू उतरल्यानंतर तो माझ्यापाशी होता. आणि हा पिक्चर कमिंग सून आहे, तुम्हाला सांगतो, याची खात्री करा. आणि जो कमिंग सून दाखवणार आहे त्याला सेन्सॉर बोर्ड आम्ही लावणार आहे. वैयक्तिक पातळीवर घुसला, अब्रू नुकसानीच्या दाव्याच्या खाली आम्ही काही बोलणार नाही. कारण कुठपर्यंत ह्यांना तोंड द्यायची. आमची शेतीवाडी, आमची कामं धंदे आहेत, रानात बघावं का ह्यांच्या मीडियाला सारखं उत्तर देत बसावं. रानात पाणी आले, पाऊस पडलाय, दिवाळी जवळ आली, हे सोडायचं. ह्यांना कामधंदा नाहीत, ह्यांनी काहीतरी मीडियावर टाकायचं. कमी किसून ह्याला फाडतो, त्याला अंगठा देतो, तो असाच आहे, तो 3 पत्ती का राजा आहे, तो आमकाच आहे. अरे काय लावले? विचाराची प्रगल्भता नाही, समाज पुढे न्यायची ताकद नाही, दुसऱ्याचं चांगलं झाल्यात आनंद मानण्याची ताकद नाही, याचीही लक्षणं आहेत. या व्यतिरिक्त मला अजून काही बोलायचं नाही. राजकारण नाही, फक्त ह्या ओघाने त्यांनी जे बाईट दिल्या त्या ओघाने मी बोललो आहे. कृपा करून याला राजकारण समजू नका, कारण त्यांनी फक्त संस्थेवर बोलणं अपेक्षित होतं, पण संस्थेशी संबंधित काय मारल्यात, काय करणारे, काय नाही करणारे, हे बरंच करून ठेवलं आहे. त्यामुळं मला हे बोलावं लागलं. यात राजकीय कुठला हेतू नाही. संस्थेशी संबंधित जे आपण प्रश्न विचार त्याला उत्तरं द्यायला मी बांधेल. आपण म्हणला श्रीमंत महाराजसाहेब तुमच्या कार्यकर्त्यांना दाखवा. हां, आता त्याबरोबरच भाजपचं पण कार्यकर्ते त्यामध्ये आम्ही दादांनाही आव्हान करतो. दादांनाही आवडणार नाही. मी खात्रीने सांगतो, मी सांगितलं आत्ताच, दादांनाही आवडणार नाही, महाराज साहेबांना पण आवडणार नाही. हा करू दे ना, वैचारिक लढा आहे, लोकशाही, तुम्हाला अधिकार दिला आहे, लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करा, कोर्टात जा. तुम्हाला एवढंच जर खात्री आहे ना, अपरातपर झाली, अनियमितता झाली, का कोर्टात जात नाही? माझं तर म्हणणं आहे तुम्ही कोर्टात जा. आणि ही कागदपत्र त्यांना हवी असतील तर आता कोर्टातूनच मिळतील. पत्रकार बंधूंना मी अशी दाखवतो, ते बी विथ ड्यू रिस्पेक्ट अँड विथ ड्यू परमिशन टू चेअरमन, व्हाईस चेअरमन अँड डायरेक्टर बॉडी. आता तुमचा मित्र पक्ष भाजप आहे, हो. मग दादांकडे तुम्ही तक्रार करणार आहात का? हे बघा, मी माझ्या आत्ताच सांगितलं, मला राजकारणाच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तरं द्यायची नाहीत. वरिष्ठ लेवलला राजकारणाला सल्ला देण्यात का मी स्वतःला कॅपेबल समजू शकत नाही. आणि मी माझ्या विचाराशी, संस्थेच्या आर्थिक व्यवहाराशी, संस्थेला जे आरोप झाले त्याच्याशी बांधलेला आहे. दादा समजून घेतील, महाराजसाहेब समजून घेतील किंवा शिवरूपराजे समजून घेतील का नाही घेतील, तो माझा भाग नाही आहे. मला आमच्या सभासदांचं हित, आणि त्यात ते सुद्धा सभासदच आहेत, मी त्यांना नाकारत नाही. 5 बोटापैकी ते बी एक बोट आहे. त्यांनी यावं, बसावं, डिस्कशन करावं, कागदपत्र बघावी, चर्चा करावी. आणि वाईट वाटतंय तर मग हे उचलून कोर्टात जावं ना, बाहेर जायचं, माहितीचा अधिकार करायचा. मागितलेला कागदपत्र 2023चं चाललंय, साल 2025, ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्या नावाने वरडायचं. बघा तुम्ही, तर सिद्धेश्वरराजे सचिव आहेत ना, शिवरूपराजे संचालक आहेत. शहानिशा, म्हणूनच मी म्हणलं कागदपत्राची शहानिशा करून मग बातम्या द्या. आणि ऑडिट रिपोर्ट 25पर्यंतचे आहेत. त्यांनी जो आरोप केला आहे धीरेंद्रराजे सचिव आहेत त्या संस्थेचे, ते आहेत का? ते 2023ला होते. आता मी त्याच्याबद्दल पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. ह्या संस्था कागदोपत्री जीवित होत्या. त्या परत जिवंत करण्यासाठी धीरेंद्रराजेंची एक डेअरी होती, गोविंदलाच दूध घालत होते. त्यातले काही लिटर दूध काळेश्वरला घालून ती जिवंत ठेवण्याची गरज होती. ही मूर्तावस्थेतली संस्था आहे, डे टू डेवर कोण पाहणार, म्हणून 6 महिने त्यांनी तो ट्राय केला. ही सचिव म्हणून त्यांना काम पाहायला दिलं. मग एखाद्या श्रीमंतांनी काम करायचंच नाही का? जर असं असेल तर तुम्ही तपासा कुठल्या कुठल्या संस्थेवर, शैक्षणिक संस्थेवर श्रीमंत सचिव आहेत. हे काय बारकं मोठं पद नसतं हो. अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, माळेगावचे चेअरमन झालेच ना. मी डेप्युटी कमिशनर म्हणून रिटायर झालो, मी रानात काम करतोच ना. लाज काय, मी पहिला शेतकरी पुत्र आहे.
मला त्याचा अभिमान आहे, मी शेतकरी पुत्र असल्याचा, म्हणून मी काम करायचं नाही का? मी गरीब माणसाच्यात बसायचं नाही का? हा काय प्रश्न आहे? हे बरोबर नाही. कोणी कुठेही काम करा, तुमचं जर योगदान योग्य असेल आणि तुमच्यामुळे जर संस्था चांगली घडणार असेल तर उच्च नीच श्रीमंत गरीब न बघता त्या संस्थेसाठी वाहून जाणार असाल तर अवश्य काम केलं पाहिजे, या मताचा मी आहे. 15 गुंठ ती जागा आहे, हां हे म्हणतात ते 16 लाख रुपयाला विकली, हां त्याची 75 लाख रुपये किंमत होते असं ते बोलतात. तुम्ही गव्हर्नमेंट रेट 16 लाख निघाला, तेवढ्याच रकमेला काय विकले असं ते म्हणतात, त्याच्यापेक्षा जास्त रकमेला काय विकली? ही रक्कम मी आता तुम्हाला सांगितलं, आपल्याकडं माननीय तुकाराम मुंडे साहेब आयुक्त म्हणून आलेत. महाराष्ट्र सहकार अधिनियम 1960च्या कलम 102 अन्वये ज्या संस्था कागदोपत्री जीवित आहेत पण उद्दिष्ट पूर्ण करू शकत नाहीत त्या संस्था लिक्विडेशनमध्ये काढून त्यांच्या जमिनी ही गव्हर्नमेंटला जमा करायच्या. मग ह्या संस्थेचे सभासदाचं नुकसान होईल म्हणून आम्ही ती त्या किमतीला घेतली. पैसे संस्थेच्या अकाउंटला आहेत, त्या पैशाचं काय करायचं काय नाही करायचं का नवीन काय करायचं हे सभासद डायरेक्टर बॉडी ठरवेल. का ती जमीन तशीच देऊन टाकायची होती? आम्हाला नव्हतं वाटत का 1.5 कोटीला घ्यावी कोणीतरी, कारण ती जमीन तेवढ्याच पैशाला आम्ही परत घेणार आहे आणि संस्था चालवणार आहे. ही दिली ना आपण, दिलं ना त्यांना, त्यांनी घेऊन, आणि त्यांना जाहिरात दिली होती, त्यांना 1.5 कोटीला घ्यायची होती ना. जाहिरात वाचली नाही का तुम्ही? ऐक्यला जाहिरात दिली, वाचली का? नाही वाचली. 23 मार्चला जाहिरात दिली, 16 एप्रिलला कागद झाला, कायद्यानुसार 15 दिवस उलटून गेले, कागद झाला, नोंद झाली 40 दिवसानंतर. एप्रिल तो आज आहे ऑक्टोबर. काय केलं तुम्ही? सभासद आहात, जागरूक आहात, गावची काळजी आहे, बघायला पाहिजे होतं, ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. त्यावेळेस कुठं होता? हा जिल्ह्याचा पेपर आहे. ऐक्य सर, मला वाटतं नामांकित पेपर आहे, सगळेच नामांकित आहेत. मीडिया ही आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोर्ट, मीडिया आणि डॉक्टर याच्यावर तर आमचं सामान्याचं जीवन अवलंबून आहे. तुम्ही जे सांगाल तेच खरं असतं. मग हे पेपर खोटे आहेत का ते मॅनेज केले? रात्रीचा पेपर छापला, अख्ख्या जिल्ह्याचे अख्खे पेपर घरी घेऊन गेलो, असं तर नाही ना. पैसे बँकेतनं गेले, अंधारातनं नाही दिले. गेल्या त्यांनी सांगितलं तुम्हाला 1200 टन 600 टन 700 टन जो काय ऊस जातो त्याचे पैसे खात्यात जमा आहेत. खात्यातनं ते 16 लाख गेलेत. ॲडव्हान्स पोटी 75,000 दिलेत. तेही दस्त तुम्हाला बघायला ठेवला आहे मी. कशाच्या आधारे तुम्ही म्हणताय अंधारातनं केला, त्याच्यामागं कोण काय खाऊन झाला आहे रानबोका? चांगल्या संस्काराची किंवा संस्कृतीची लक्षणं नाहीत, नक्कीच नाही. वैचारिक लढा, वैचारिक मतभेद अवश्य असावेत, मनभेद नसावेत. 15 दिवसाचं राजकारण मान्य आहे, असं नका करू. माझे हात जोडून त्यांना विनंती. काल एक स्टेटस ठेवलं, आमचं कोणाशी वैर नाही, मध्ये येणाराचा कार्यक्रम लावतो. हे काय आहे? मोगलाई आहे? मोगलाई आहे? संविधान जीवन नाही? बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अधिकार जीवन नाहीत? कायदा सुव्यवस्था नाही? आम्ही कोणाची तक्रार करणार नाही. ह्या मीडियाच्या आपल्यातर्फेच त्यांच्या नेत्यांपर्यंत जाणार आहे. त्यांनी सांगितलं ठीक, नाही सांगितलं ठीक. एक लक्षात ठेवा, तुम्ही क्रिश पिक्चर पाहिला, जस्ट इमॅजिन, तशी ही टुळे, जस्ट इमॅजिन, धड 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 झालं नसतंच काय. जेव्हा जाग्यावर येतं त्यावेळेस काहीच नसतं. पण एक लक्षात ठेवा, मुन्नाभाई MBBS पण पहा, त्यात तो सांगतो बापूजींनी सांगितलं एका गालावर हाणल्यावर दुसरा गाल पुढं गेला, दुसऱ्या गालावर हाणल्यावर बापूजीने ते नाही सांगितलं ते ह्यावेळेस घडल. ते घडाल, नक्की घडाल. त्या भ्रमात त्यांनी राहू नये. हां ठीक आहे, सहनशीलता असते तिथपर्यंत ठीक आहे. वैयक्तिक आरोप करू नका. तुमच्याकडे फुल प्रूफ असता अवश्य आरोप करा. बिना प्रूफचा आरोप करू नका. ठीक नाही आहे, गावाच्या दृष्टीने ठीक नाही आहे. तुम्ही राजकारण खेळा, मोठे व्हा, पदं घ्या, आमचं काही म्हणणं नाही. तुमचे धंदे काय आहेत, तुम्ही काय करता, सगळं माहीत असतं. काय करायचं आपल्याला? आपल्या कामातनं आपल्याला वेळ नाही, ह्यांच्याकडे वेळच वेळ आहे. ते काढायला लावू नका. प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार असतो.
कोणी सर्वगुण संपन्न नाही आहे. प्रत्येकात काहीतरी कमीपणा असतो. कामं करतो तोच चुकतो. ती चूक इंटेन्शनली आहे का बा फ्लूक झाली आहे हे पण चेक करा. इंटेन्शनली असेल तर निश्चित शिक्षा झाली पाहिजे. नजर चुकीने झाली असेल तर आपण समजून घेतली पाहिजे. चूक दुरुस्त होण्यासारखी असेल तर दुरुस्त करून घेतली पाहिजे. तर उगीच आपलं मिळालं धाडा आपला असं असं बघून ते काल एक क्रिकेट महिलांनी असं करायला सुरुवात केली. तिकडं धनुष्यबाण पतला बघितलं असेल तुम्ही मीडियाला. हे असं नको आहे. वैचारिक मत अवश्य वैचारिक मतभेद असावेत त्याशिवाय प्रगती नाही. या मताचा मी आहे. लोकशाही त्याला तर म्हणतात. पण मनभेद नको. मारामारायची भाषा नको. तुला बघतोच म्हणायची भाषा नको. तुला अडवतोच म्हणायची भाषा नको. तुझा कार्यक्रमच लावतो म्हणायची भाषा नको. अशी नको आहे. हां तुम्हाला जे करायचं आहे फुलप्रूफ करा. लोकशाही मार्गाने करा. भले त्यांच्यावर केसेस करा. प्रूव्ह करा. आत टाका. आमचं काही म्हणणं नाही. जी चूक आहे ती चूकच आहे. त्याला आमचा बी पाठिंबा राहील. पण विनाकारण काहीतरी कुभाड रचायचं. बेसलेस बोलायचं. पुरावा नसताना बोलायचं. लोकांची माती भडकवायची. वातावरण दूषित करायचं हे नको आहे. रोज आपल्याला एकमेकाची तोंड बघायच्यात. एकमेकाच्या शेजारी शेत आहे. एकमेकाच्या शेजारी चावतात. सगळे एकमेकाचे पाहुणे रावळेत. लांबची कुठे असं नका करू. माझी एवढीच विनंती आहे. आता तुमचे प्रश्न विचारा. तुम्ही आता म्हटलं की आम्ही जमीन परत घेणार आहे. हो बरोबर. तसं काही लिहून घेतलं का? लिहून ॲज सच नाही घेतलेलं. पण तुमच्या मीडियासमोर मी तुम्हाला त्यांना विचारलं. जर संस्थेला लागले तर आम्ही त्याच्याकडून घेऊ. नक्कीच घेऊ. भविष्यात ते नाही म्हणले ते देणार का? हो का. एक विश्वास ही कमवली खरेदी केली हो हो बरोबर. मी देत नाही परत. तुम्ही काय करणार? ते देत नाही म्हणले तर हेल्पलेस आहे. फक्त ते 16 लाख तरी आम्ही वाचवले. शासनाच्या घशात जाणार होती जमीन ती. ह्याचा तरी आनंद माना. आज जर ती लिक्विडेशन झालं असतं. आता मी तुम्हाला सांगितलं मे बी चेक करा. मे बी मुंजवडी आहे. 500 संस्था आहेत. तुम्ही चेक करा. म्हणजे तुमचे AR बसतात कुठं सातारा निबंधक वगैरे तिथं चेक करा. हे असं आहे का नाही. असं चालू आहे का नाही. का मी मुगम बोलतो आहे. मग मला ह्यात आनंद आहे की 16-15 गुंठ शासनाच्या घशात म्हणजे सभासदांची जाण्यापेक्षा आज सभासदांचे पैसे सेफगार्ड केलेत. राजांना पगार किती मिळाला? पगारच नाही मिळाला. आम्ही सांगितलं ती लायबिलिटी बाजू आहे. देणे आहे. दिले नाहीत. मी बँकेचं स्टेटमेंट आपल्याला दाखवलं. काय देणं दाखवता तुम्हाला द्यावं लागतं ना भविष्यात. ज्यावेळेस संस्थेचं ठरलं त्यावेळेस बघू ना द्यायचे का नाही द्यायचे. शेवटी पगार आहे तो तुम्हाला द्यावा लागणारच आहे. ज्यावेळेस ते संचालक मंडळ ठरवलं. उद्या लिक्विडेशन निघालं. संस्थाच बंद करायची ठरली. देणं तर सगळ्याच आहे. आत्ताच्या सचिवाला देणं आहे. आता जो तिथं नयन कांबळे त्याला पगार देणं बाकी आहे. कदाचित संचालक मंडळाचं सगळ्याचं ठरलं बाबा हे आले तर पैसे सगळे द्या. क्लोज द डोअर. तसंही होऊ शकेल. संचालक मंडळाचा निर्णय सभासदाचा निर्णय साहेब. त्यांचं म्हणणं आहे की सोसायटी 1979 साली स्थापन झाली. हो बरोबर आहे. आणि संस्थापक शिवरूपराजे दाखवले. हां त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दाखव. सांग. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. 1979 साली शिवरूपराजे माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहेत. मी 1979 साली 8वीत होतो. म्हणजे 8 आणि 6 14. शिवरूपराजांचं वय किती असेल 15. बरोबर आहे त्यांचं. ते संस्थापक कसे कायद्याने संज्ञान आपल्याला कुठल्या बिलनुसार बनवलं. 18 वर्ष आणलं राजीव गांधींच्या काळात मतदानाचा अधिकार आला. हे असं का समजू शकत नाही. इट इज अ टायपिकल. हे ऑडिट रिपोर्टमध्ये आहे. संस्थेच्या घटनेत नाही. हे ऑडिट रिपोर्टमधलं तेवढंच एक पान काढलं. त्या बापलेखांची नावं काढली आणि तेवढ्या ह्यांनी चालू आहे. आणि 2023चा आहे. 2024ला नवीन संचालक बॉडी आली. 2025ला तीच कंटिन्यू झाली. म्हणजे याचा अर्थ 23 आणि 24मध्ये कुठंतरी इलेक्शन झालं. आणि हा दप्तरी तिकडं त्यांनी जिथून आणला आहे तिथं दिलेला आहे. त्या ऑडिटरची चूक असू शकते. बरं ते वाचा तुम्ही. परत एकदा वाचा. काय लिहिलं आहे. संस्थापक नाहीत. संस्थापक ही जुनी लोक आहेत. आदरणीय दादाराजे आहेत. आदरणीय राजनभाऊ पराटे आहेत. राजाराम बाप्पू असतील. कृष्णा तात्या असतील. झांबरे दादा असतील. ही जुनी लोक आहेत. त्यावेळेस आम्हाला कळतही नव्हतं. आम्ही संज्ञानही नव्हतो. त्याच्याबद्दल मी आता उत्तर देणं संयुक्त आहे. म्हणजे कागदपत्र बोलतात त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. धन्यवाद.